चला विनंती असेल या सुहेल मुकादम. चला टॉस होतोय दिव्यागर विपक्ष बोरली. टेलचा कॉल आहे. इट इज द हेड. आरोबा आझाद रॉयल बोरली. इब्राहिम काय निर्णय आहे आपला? फील्डिंग करेंगे. फिल्डिंग सुवर्ण गणेश दिव्यागर आहे तुमच्या समोर. 4 षटकात किती धावांवर रोखाल? ट्राई करेंगे थोड़ा कम से कम में रुका है 50 तक. की तुमचा काय रोल असेल आज? काय प्लॅनिंगने उतरणार आहेत इब्राहिम? प्लानिंग तो ये है कि जिस तरीके से अभी 1-2 टूर्नामेंट में हम लोग बैट परफॉर्मेंस दे के हार गए, वो फिर से दोहराएंगे नहीं, अच्छा परफॉर्मेंस देने का ट्राई करेंगे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इब्राहिम. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सुवर्ण गणेश दिव्यागर संघाला प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केले. धन्यवाद. दिव्यागरचे कॅप्टन कृपया आमच्या आयोजकांची भेट घ्या. दिव्यागर चला. आरोबा आझाद रॉयल बोरली कृपया डगआउट या बाजूला आहे, कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला, आणि तिथूनच लाईनअप मध्ये जायचं आहे. दोन्ही टीम लक्षात घ्या. ते MC सर्वाच्या सीझन 6 चे रनर अप टीम आरोबा आझाद रॉयल बोरली पाहायला मिळेल आपल्याला याही मॅच मध्ये. सुहेल मुकादम
लाईनअप मध्ये जायचं आहे, लक्षात घ्या. आरोबा आझाद रॉयल बोरली लाईनअप मध्ये जा. येस, कॅप्टन इब्राहिम च्या मागे सर्व टीम आपण पाहते. मोहम्मद कैफ, हसन, जुएद, अफजल, इम्रान, अजिंक्य, सुहेल, अंपायर राजू नाईक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक फ्रेंड्स ग्रुप गोंडगर. अरोबा आझाद रॉयल बोरली नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्वर्ण गणेश दिव्यागरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण मैदानात ओम पिळणकर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. चला अंपायर सर, विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ ऑलरेडी लेट झालोय आपण, अर्धा तास लेट झालोय हे लक्षात घ्या. 2:30 वाजलेत. आरोबा आझाद रॉयल बोरली, आरोबा आझाद रॉयल टीम विपक्ष स्वर्ण गणेश दिव्यागर. चला बॅटर पाठवा. पंच स्वर्ण गणेश दिव्यागर रुचित पाटील मैदानात जाताना दिसतात आपल्याला. त्याच्या साथीला बॅटर स्वर्ण गणेश दिव्यागर, दुसरा अजूनही कोणी दिसला नाहीये. दर्शन चोगले. रुचित पाटील सध्या चर्चेतलं नाव, जबरदस्त फलंदाजी सध्या सुरू आहे. आणि रुचित पाटील हे नाव याच मैदानातून चर्चेत आलं. याच मैदानातली एक इनिंग, सामना पराभूत झालेली पण इनिंग, सुमित ढेकले यांच्या संघात खेळत होते. 5 बॉल 30 धावा पाहिजे होत्या, 4 लगातार षटकार ठोकले होते रुचित पाटीलनी. हसन फोपलनकर पहिलं षटक आरोबा आझाद रॉयल संघाकडून. मुस्तफा बर्डे सुद्धा इन ॲक्शन मध्ये दिसतील आपल्याला. आरोबा आझाद रॉयल मध्ये सध्या क्षेत्ररक्षण करतात लॉंग ऑफला.
लॉंग ऑफ आणि लॉग ऑन. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. हसन रणनीती स्पष्ट आहे, खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतील. आणि सध्या हसन सुद्धा रॉयल फेस्टिवलच्या 2 सीझन पहिल्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ठरल्यापासून हेही नाव चर्चेत आले. MC सर्वाच्या इथे सुद्धा जबरदस्त कामगिरी हसनची पाहायला मिळाली. पहिला बॉल, हा सुरेख गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक इम्रान पगजी यांचा वेध घेतला. पहिलाच बॉल बीट करताना येते रुचितला. हसन, पुढचा बॉल रुचित साठी. तो एंडला बॉल लागला बॅटच्या बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल येईल. जुएद वस्ता क्षेत्ररक्षण करतायत. दर्शन चोगले स्ट्राईकला. फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत मुस्तफा पोलार्ड. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 2. उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा. मुख्य पंच राजू नाईक यांचा. धावसंख्येत सिंगलनी भर. 3 धावा. हसन रुचित पाटील साठी. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीधा कॅमेरामॅनला सलामी देताना. षटकार. 6 धावांसाठी. नाव आहे रुचित पाटील. MNCC झसवली सुपर क्रिकेट लीग प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल जिंकली या हंगामात. हा फटका बसलाय. इम्रान पगजी चेंडूच्या खाली जेल टिपलाय. इथे मोठा विकेट. सुवर्ण गणेश दिव्यागर साठी रुचित पाटील बाद. सध्या जबरदस्त फॉर्मात. मोठा धक्का. हसननी चेंडूची गती काढून घेतली होती. बोट फिरवली होती बॉलवर. फिंगर ऑन रोल. नऊ धाबा. इथे मोठा धक्का रुचित पाटीलच्या स्वरूपात. हे बॅटर नील रिलकर. रुचित एक चांगले बॅटर पण माघारी आले. एकच षटकार आला त्यांच्या बॅटमधून. 7 धावांवर माघारी परतलेत. संघाची धावसंख्या 9. नील रिलकर स्ट्राईकला येतील आता. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलनी षटक संपले इथे. हसनचं चांगली गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आरोबा आझाद रॉयलने. सुहेल आणि इम्रान चर्चा करतायत गोलंदाजी कोण करेल. मुस्तफा बर्डेला आवाज दिला होता पण मुस्तफानी सांगितलं शुएबला दुसरं षटक दिलं पाहिजे. पण पुन्हा आता इम्रान चर्चा करतील. सुहेल, इम्रान, शुएब. कॅप्टन इब्राहिम मात्र ही सगळी चर्चा पाहत आहेत. मुस्तफा बर्डे च्या हातामध्ये हा चेंडू दिलाय.
दर्शन सोगले त्याच्या समेत नील दिव्याकर टॉस हरल्यानंतर फलंदाजीची सुरुवात चांगली केली होती रुचित पाटीलने. लॉंग ऑनवरून एक मोठा षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्याच बॉलला कमबॅक केलं ते हसननी. हसन जाणतात कमबॅक करणं. मुस्तफा बर्डे दर्शनसाठी हा वेगवान नाट आहे या गोलंदाजाकडे. हायम ॲक्शन आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा. तगडा ताकदवाना खेळाडू. 6 फूट उंची आपल्याला पाहायला मिळते. हायम ॲक्शन म्हणजे जवळजवळ चेंडू तुमच्याकडे 9 फूट उंचावरून येतो आणि तो पुन्हा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. टेनिस बाउन्स, टेनिस बॉल क्रिकचा बाउन्स आणि त्यामध्ये बीट केलं दर्शनला. आणखीन एक डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. रुचित बाद झाल्यानंतर मात्र धावा आता थांबल्यात. नितीश पाटील दिसत नाहीयेत. नितीशनी सुद्धा अर्धशतक झळकावलं होतं या हंगामामध्ये जसवेलच्या मैदानात. डावखुरे बॅटर होते. दिव्याकरसाठी पण इथे उपस्थित नाहीयेत. दर्शन आहा डॉट बॉल. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकलेत. मुस्तफा यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक आहे दर्शन चोगलेच्या बॅटमधून. लांब षटकार. धावसंख्या 15. बिग हिट सिक्सर. यावेळेस चूक काय झाली पोलार्डची तर हा चेंडू पुढे पिच केला आणि जसा पुढे पिच केला अवाक्यात जसा होता झोनमध्ये होता त्याला भिरकावलाय सीमारेषा पार. दर्शन चोगलेच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एकदा मुस्तफा. हा पहा जसं मागं ठेवला टप्पा उसळी घेतली का डॉट बॉल पाहायला मिळतोय. याच प्रकारची गोलंदाजी मागचे 3 बॉल होते. त्याच्यानंतर 4था बॉल पुढे पिच केला आणि षटकार आला. त्यानंतर पुन्हा आपल्या लाईन लेंथवर मुस्तफा पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. धावसंख्या 15 दर्शनसाठी. फटका बसला. इथे क्षेत्ररक्षक नाहीये. सुहेल मुक्कादमला चेंडू मात्र थांबवता आलेला नाही आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये फरार. धावा मिळतील 4. इथे चौकार. संख्या 19. 2 षटकाचा खेळ संपलाय. अजिंक्य गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन. पहिल्या षटकात हसनच्या 9, मुस्तफा बर्डेच्या षटकात आल्या 10. 19 धावा. अजिंक्य तिसरं षटक घेऊन. लेग स्लिपला खेळाडू नाहीये. इम्राननी त्याला ऑफ साईडला एक वाढवलेला क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. सर्कलमध्ये 3 जुएद, अफजल आणि सुहेल. लॉंग ऑफला इब्राहिम. हा बॅटची कडा घेतली विकेटच्या मागं. पहिल्याच बॉलला अजिंक्यला यश. स्वर्ण गणेश दिव्याकरला आणखीन एक हादरा. दुसरा गडी बाद नील रिलकरच्या रूपात. नितीश पाटील आता येतात मला वाटतं उशिरा पोचले.
फलंदाजीसाठी जात आहेत त्या डावखरे बॅटर. या हंगामात एक अर्धशतक झळकावले, 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले जसोडीच्या मैदानात या डावखऱ्या क्लासिकल बॅटरने. या हंगामात चांगली फलंदाजी करतायत. तर 2 पाटील आहेत दिव्यागरचे, अर्थात रुचित पाटील, नितेश पाटील. त्यापैकी रुचित बाद झाले होते, नितेश आता आले तरी मैदानात सरळ धाव घेतली कारण विकेट गेला होता नीलचा. त्याच्या जागेवर 4थ्या क्रमांकाला नितेश पाटील पाहायला मिळतील. अजिंक्य चांगली गोलंदाजी. MC सर्वामध्ये आम्ही इम्रानला विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं अजिंक्यवर भरोसा माझा तितका जितका मला मुस्तफा बर्डे, इब्राहिम या खेळाडूंवर आहे तितकाच भरोसा. एक मॅच विनर आहे अजिंक्य. आता गोलंदाजी करतात. पहिल्याच बॉलला विकेट घेतला होता. तर गोलंदाजी लाईनअप जर आपण पाहिली तर रॉयल संघाची सुद्धा मजबूत आहे कारण अजून शेफ गोलंदाजी करणार आहेत. कदाचित शेवटचं षटक हाताळतील झुएद वस्ता आहेत. नितेश पाटील. पहिला बॉल भिरकावल्या आडव्या पट्ट्यात, स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या वरून सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. म्हटलं नितेश पाटील कमालीच्या फॉर्मात आहेत या सीझनमध्ये. पहिलाच बॉल फेस करत होता, 2 खेळाडू बाद झाले, त्याचा कुठलाही दबाव नाही. जी आपली फलंदाजी आहे त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या 25 अजिंक्य नितेश पाटीलसाठी. यावेळेस कव्हर रिझनमधून हसन आणि मोहम्मद कैफ चेंडूच्या मागं. पाहूया चेंडूला कोण अडवतंय. कैफ चांगला स्टॉप केलाय. 2 धावा इथे मिळतील नितेशला. धावसंख्या 27 धावा. अजिंक्य हा खोल टप्प्याचा होता, खोदून काढल्या ऑन साईडला. पाहूया 1 धाव कंप्लीट केली इथे नितेशनी. 1च धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 28. दर्शन 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 7 चेंडूत 11, 3 बॉल 9. नितेश पाटील. ही धावसंख्या 50 वर न्यावी लागेल. 28 झाल्या त्या षटकातील. 2 चेंडू शिल्लक आहेत. नंतर 1 षटक बाकी आहे. सिंगलच्या मदतीने 28 धावा. अजिंक्य. फटका चांगला आहे दर्शनच्या बॅटमधून. वा, मिड विकेट बाउंड्री लाईनला हसनच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 34. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला दर्शनच्या बॅटमधून. दर्शननी गोलंदाजाला दाखवले सीमारेषेचं दर्शन. बॉललाही फेकलाय सीमा पार. षटकार. धावसंख्या 34. आणखीन 1 विकेट. हसन आहे तिथे. हा चांगला प्रयत्न हसनचा. 2 धावा इथे मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 36. अजिंक्य ठरले थोडीशी महागडी. 17 धावा खर्ची केली या षटकात. दर्शन चांगली फलंदाजी करतायत. दिव्यागर संघ एक उभरता संघ आहे. खूप मोठ्या संघांना सध्या मात्र धक्के देते हा संघ. रुचित पाटीलच्या कमालीच्या फॉर्मात नितेश पाटील जबरदस्त खेळत आहेत. पण इथे रुचितने नाराज केले. 1 षटकार डोकून 7 धावसंख्येवर ते माघारी परतले. छत्तीस धावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. संघर्ष दिघी विपक्ष ऐमान 11. टॉससाठी दोन्ही कॅप्टननी हजर राहायचं आहे. शेवटचं षटक आहे. शेप अर्थात त्यांचं पेट नेम राजू या नावाने प्रसिद्ध. नितेश पाटील. धावसंख्या 36 झाले. ही धावसंख्या 50-55 वर नेण्याचा निर्णय असेल नितेश पाटील आणि दर्शनचा. शेप गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला नितेश पाटील.
पहिला बॉल अंतिम षटका आधी. हो लोअर फुल टॉस होता, स्लोवर वन मिस झाले नितेश. पहिलेच बॅट फिरलीनी बॉल नंतर आलाय. लुसनर बॉलला विकेट दिलाय ते नितीश पाटीलनी. क्लीन बोल्ड. छत्तीस धावा हा षटकार आला असता 42 आणि पुढे 5 बॉल मिळाले असते नितीश पाटीलला. बॅटर सरपंच साहेब मैदानात दाखल होत आहेत. सुवर्ण गणेश दिव्यागर, एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व सिद्धेश कोसबे, पेट नेम सिद्धू. रॉयल फेस्टिवलचे 2 रिव्हर्स षटकार आजही डोळ्यासमोर येतात सिद्धेश कोसबे यांचे. गत वर्षीच्या सीझन मध्ये 5 बॉल बाकी आहेत, 36 धावा. शेम फटका चांगला आहे, कव्हर मधून खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. अजिंक्य एक सिंगल येईल. स्ट्राईक दर्शनकडे. धावसंख्या 37. रुचित पाटील नितेश बाद झाल्यामुळे जी धावसंख्या 50-60 मध्ये जाणार होती ती 40 पर्यंत थांबेल असं वाटायला लागले. 37 धावा. नासिमभाई बगताती यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. भाव पठाण यांचे हार्दिक स्वागत. शेब दर्शन साडी. काय वेगाने चेंडू, परफेक्टली आरकार, क्लीन बोल्ड. दर्शन बाद. 2 विकेट घेतले शेबनी. कमालीची गोलंदाजी. सदोतीस धावा. सोनू न्यू बॅटर दिव्यागर साडी. दर्शनी धावा जमवण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल खेळले. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. 19 धावा आल्या दर्शनच्या बॅटमधून. डावखुरे बॅटर आहेत. तिसरे डावखुरे बॅटर आले दिव्यागर साडी. सोनू बॅटची कडा घेतले. एक स्लिपला सुयेद. एक सिंगल येते. धावसंख्या 38. 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धेश कोसबे स्ट्राईकला. रिव्हर्स फटका चांगला आहे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. सिद्धेश कोसबेची ही खासियत आहे. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या 42. रॉयल फेस्टिवलच्या गत सीझनचे 2 रिव्हर्स षटकार आजही डोळ्यासमोर तरळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस एलिव्हेशन चांगलं नव्हतं पण ताकद इतकी होती की चेंडू सीमा पार झालाय. धावा 4. सिद्धेश कोसबे. क्षेत्ररक्षणात पहा लगेच बदल झालाय. जसा रिव्हर्स आला तसा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला हसन पाहायला मिळतात. हा बॅटची कडा घेतली इथे लेग स्लिपला. एक सिंगल येईल. धावसंख्या 43. 44 धावांचं लक्ष आरोबा आझाद रॉयल संघासमोर.
44 धावांचं आव्हान ठेवले दिव्यागरणी आरोबा आझाद रॉयल संघासमोर. हीच धावसंख्या नितीश आणि रुचित जर सुरुवातीला असती तर कदाचित 60-65 अशी धावसंख्या पाहायला मिळाली असती. रुचित लवकर बाद झाले. एक षटकार आला त्याच्या बॅटमधून. दर्शनने 19 धावा कुठल्या. शिरीष कोसबे यांनी शेवटच्या क्षणात एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. चल इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल तर टॉससाठी या. संघर्ष दिघी विपक्ष अरमान 11 टॉससाठी या. चला या दोन्ही कॅप्टन नासिर बगदादी यांच्या हस्ते टॉस केला जाईल. मुनाफ अंचिरकर साहेबांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप गोंडघरच्या स्पर्धेमध्ये. पहिले षटक नील रिलकर. सायकलला इब्राहिम चोगले नासाकला हसन. नील पहिल्या षटक घेऊन 44 धावा डिफेंड करायच्या. तिथे लक्षाचा पाठलाग करताना इब्राहिम कशा प्रकारची फलंदाजी करतील हे पाहणं राहील. हसन सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. फलंदाजी लाईनअप डीप आहे. अजिंक्य, मुस्तफा बर्डे, सुहेल मुकादम. फलंदाजी लाईनअप आहे. मोहम्मद कैफ. या सीझनमध्ये मोहम्मद कैफच्या बॅटमधून रॉयल बोर्लीच्या मैदानात अर्धशतक आले 10 बॉलमध्ये, तर त्याची फलंदाजी पाहण्यासारखी राहील. मुस्तफा बर्डे कधीही फलंदाजीला पाठवा, मोठे फटके खेळू शकतात. इम्रान फखजी सध्या फॉर्मात आहेत. सुहेल मुकादम नो डाऊट एक लेजेंडरी प्लेयर. जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले. पण इथे 44चा पाठलाग करायचा. पहिला बॉल नील रिलकर यांचा इब्राहिम साठी. स्क्वेअर कट सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल सोडला. इथे पहिल्या बॉलला विकेट होता इथे दिव्यागरला. एक सोपा झेल धरणीला दान करताना बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक इथे जीवदान. पुढचा बॉल नीलचा आसनसाठी. फटका हाही फसलाय. तो क्षेत्ररक्षक यावेळेस सुद्धा झेल टिपलाय. अर्थात 2 बॉल 2 विकेट असते नीलला. चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जातोय. स्क्रीनवर आपण पाहतोय कॅप्टन इमान कोकाडे, महेश खोपटकर, नासिर बगदादी यांच्या हस्ते टॉस केला जातोय. टॉस दिघी नाणेफेकी जिंकले. माहिरा 11 विपक्ष संघर्ष दिघी असा सामना आपण पाहणार आहोत. माहिरा 11 मोहम्मद कैफ न्यू बॅटर. अर्थात 2 विकेट 2 बॉलला मिळवण्याची कमाल कामगिरी झाली असती नीलची इथे. पहिल्या बॉलला इब्राहिमला जीवदान दिलंय क्षेत्ररक्षकांनी. दुसराही झेल जगल करत टिपलाय. संघर्ष दिघी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काल आपण पाहिले सैफुल्ला हवालदार यांच्या नेतृत्वात एक जबरदस्त स्पर्धा मसल्यामध्ये संपन्न झाली. हॅट्स ऑफ सैफुल्ला हवालदार आणि त्यांची सगळी टीम ज्यांनी एक जबरदस्त स्पर्धा. मोहम्मद काय पहिल्या बॉललाच
मोठा पटका रुचित पाटील आहेत चेंडूवर वा एका हातात झेल अफलातून झेल रुचित पाटीलचा फलंदाजीत फेल ठरला तर काय झालं मोहम्मद कैफला विश्वास बसत नाहीये वा काय क्लास झेल टिपलाय नाव आहे रुचित पाटील घार्या जबरदस्त झेल खुश आहेत क्षेत्ररक्षक सिद्धेश सुद्धा खुश आहेत काय झेल टिपलाय नील 3 बॉल 3 विकेट आले असते नीलची हॅट्रिक झाली असती पहिल्या बॉलला झेल सोडला नसता तर बॅटर अफजल मोहम्मद कैफ फॉर्मातला बॅटर मात्र माघारी परतलाय शून्याचा चष्मा लावून भोपळाही फोडू शकले नाहीत इब्राहिमला पहिलं जीवदान मिळालंय काय गोलंदाजी केली नील रिलकर यांनी हॅट्स ऑफ रुचित पाटील काय झेल टिपलाय अफजल ऑन हॅट्रिक आहेत नील हा चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण धावाची संधी हो फेकी पण चांगली होती पण याच दरम्यान इब्राहिम मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये एक सिंगल येते धावसंख्या 2 विकेटवर 2 धावा आरोबा आझाद रॉयल संघ नील रिलकर चांगली गोलंदाजी करतायत पुढचा बॉल नीलचा हा चांगली गोलंदाजी तितका चांगला स्ट्रोक इथे कव्हर मधून खराब क्षेत्ररक्षण दिव्यागरला मॅच वाचवायचा असेल तर हा चौकार अडला पाहिजे होता खराब क्षेत्ररक्षण चांगला स्ट्रोक इथे अलॉंग द कार्पेट पाहायला मिळाला चौकार धावसंख्या 6 नील चांगली गोलंदाजी करतायत पुढचा बॉल फटकाही फसलाय रुचित पाटील आहे चेंडूच्या खाली हो रुचित पाटील झेल धरणीला दान मगाच अवघड झेल टिपला आणि सोपा झेल मात्र सुटलाय हे आहे क्रिकेट इब्राहिम आज काय नशिबाचा नाश्ता करून आलेत का काय दुपारच्या सत्रात जेवणच नशिबाचं केलंय इब्राहिम सोपा झेल सुटला इब्राहिमचा रुचित कडून आता 18 बॉल 36 धावांची गरज 18 बॉल 36 हा झेल टिपला असता तर मॅच दिव्यागरकडे बऱ्यापैकी झुकली असती कारण सध्या फॉर्मात आहेत इब्राहिम चोगले शून्यावर झेल सुटला चला टीम मीटिंग नको आहे दिव्यागर टीम मीटिंग नको आहे अंपायर लक्ष द्या दर्शनच्या हातात बॉल दिलाय कॅप्टननी रुचित पाटील महत्वाचा कॅच करतात कॅच गेलाय का मॅच गेलाय दिव्यागर कडून हे लक्षात येईल आता थोड्या चौधीत कारण पहिल्याच बॉलला इब्राहिमचा झेल सुटला होता इकडे बॅकवर्ड पॉइंटला त्यानंतर रुचित पाटील होते चेंडूच्या खाली वाटला हा सोपा झेल अफजल आले स्ट्राईकला धावसंख्या 8 पहिल्या षटकात फटका चांगला हुक केला इथे वा षटकार अफजलच्या बॅटमधून हा गणाघाती स्ट्रोक धावसंख्या 14 44चा पाठलाग करताना 17 बॉल 30 ची गरज 17 बॉल 30
आणखीन एक बिग हिट लॉंग ऑनच्या वरून षटकार. धावसंख्या 20. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले लागोपाठचे. दर्शन उजव्या अष्टीच्या बाहेर वाईड बॉल. धावसंख्या 21. आणखीन एक मोठा स्ट्रोक. लगातारचा तिसरा षटकार. खराब गोलंदाजी दर्शन चोगले. 4 बॉल 19. 3 लागोपाठचे षटकार आलेत अफजलच्या बॅट मधून. धावसंख्या 27. 44चा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक बिग हिट. 4 बॉल 4 षटकार. नितेश पाटील चांगलं ऑप्शन होतं दिव्याकरकडे गोलंदाजीसाठी, पण नितेशला गोलंदाजी न देता दर्शनला गोलंदाजी दिली. 4 बॉल 4 षटकार. एक वाईड आलाय. 25 धावा दिल्यात 4 बॉल मध्ये. वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड आलाय. पाच बॉल 5 षटकार. धावसंख्या 40. 4 धावांची गरज. सहा बॉल 6 षटकार आले तर मुसेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येईल. विजयासाठी 4, पण इथे रेकॉर्ड होईल का अफजलचं? 6 बॉल 6 षटकार. ही क्लिप सुद्धा व्हायरल होईल का जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर? 6 बॉल 6 येतोय का 6वा षटकार? हा भीमर नो आणि चौकार. 5 धावा सामना संपलाय. 45 धावा झाल्यात. सामना जिंकलाय.